शेवटी कारखानदारी ही विश्वासावर चालते. सहकारी संस्था ही एकमेकांच्या विश्वासावर चालतात. आणि काही ठराविक लोकांनी वैयक्तिक काही अपेक्षा ठेवून संस्थेची बदनामी करण्याचं धोरण गेल्या 3-4 वर्षापासून आमच्यावर आरोप केले जातात. आणि मग कामगार सगळे एकवटले आणि त्यांनी माझ्या परस्पर निर्णय घेतला. जो कोण काही तक्रार संस्थेबद्दल करतोय, जो तक्रार करतोय त्याच्यामुळे आमचे पगार लांबायला लागले हे कामगाराच्या लक्षात आलं. मी कोणाचं नाव घेऊन बोलणार नाही. कारण ती लोकं जी आमच्यावर टीका करतात, त्यांचं कर्तृत्व काय आहे? त्याला पुरावा विचारा ना. बाबा आता त्यांनी सांगितलं कारखाना प्रायव्हेट झाला, कुणाला भाडेतत्त्वावर दिला, कुठं काय झालं. अरे असं नसतं ना होत. पहिलं मी काम काय केलं, यांनी तक्रार करत राहू द्या. पण मी पहिलं काम काय केलं, मला पैसे उपलब्ध करणं गरजेचं होतं. मला आमच्या कारखान्यावर जे सभासद असतील, ऊस उत्पादक असतील, त्यांचे पैसे मला अगोदर एफ-आर-पी पूर्ण करायची होती. त्या कामगाराचा पगार मला एकरकमी द्यायचा होता आणि मी जर ह्याला उत्तर देत बसलो असतो, तर माझी ताकद इथं खर्ची पडली असती. आणि मग मी जर एखादं म्हणलं, की विरोधकाला काय तो उघडा आहे. त्याला काय देणं-घेणं नाही कुठली. तो वैयक्तिक काय आम्हाला खंडणीच्या म्हणजे वैयक्तिक काय मागणी करतोय आणि मग आम्ही त्या गोष्टी पूर्ण केल्या नसल्यामुळं आम्हाला 3-4 वर्ष झाले त्यांच्याकडून त्रास होतो. की बरं द्यायचं कुठनं? शेवटी संस्था चालवायची आहेत आम्हाला. आम्ही जर आता आज 1 जणाला दिलं, उद्या 10 तयार होतील. मी एवढा दर देणार, मग एवढं मोठं बोलायचं आणि दर देताना कमी द्यायचा, अशी आमची अजिबात मानसिकता नाही. की दुसऱ्याने कोणी देऊ द्या दर, मग मी द्यायला तयार आहे. अरे दुसरी कोण सांगायला आली होती का तुम्हाला? संस्थेची निवडणूक पार पाडून घेतली, विधानसभा पार पाडून घेतल्या आणि मग एवढा दर द्यायचा म्हणून जाहीर केलं आणि आता तुम्ही सांगताय काय, दुसऱ्या कुणाच्या धमक आहे का बघू द्या, तिने एवढा दर दिला तर मी द्यायला तयार आहे. आणि 25 वर्ष आम्ही राजकारण करतोय, असलं अजिबात आम्ही केलेलं नाही. ईडीएम माझं आणि लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण सरकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे आहेत. त्यांच्यासोबत आपण काय संदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्ते. प्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या टीमकडून. धन्यवाद. काही दिवसापूर्वी आपल्या जे कारखान्याचे जे कामगार वर्ग होता त्याच्या पगारीचा प्रश्न होता. तर त्या नेमका काय संदर्भ, काय प्रश्न कसा होता, काय संदर्भ त्याचा? नाही, पगाराचा विषय काय केलं, काय ठराविक लोकांनी थोडं वेगळा अपप्रचार संस्थेबद्दल केला. शेवटी कारखानदारी ही विश्वासावर चालते. सहकारी संस्था ही एकमेकांच्या विश्वासावर चालतात. आणि काही ठराविक लोकांनी वैयक्तिक काही अपेक्षा ठेवून संस्थेची बदनामी करण्याचं धोरण गेल्या 3-4 वर्षापासून आमच्यावर आरोप केले जातात. आम्हाला ते मोकळ्या मनानं बोलता येत नव्हते. कारण आम्ही आज बोललो, की मग आपण सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. सांगितलं की आम्ही ज्या गोष्टी बोलतो त्याचा विपर्यास करून लोकांचा गैरसमज वेगळ्या पद्धतीने होत होता. आज कारखान्याचे कामगारांचे पगार जवळ-जवळ 13-14 महिन्याचे पगार पेंडिंग होते आणि त्यासाठी कामगार सगळे एकत्र आले होते आणि जी लोकांनी खरं ती पगार मागच मिळायला पाहिजे होते. पण त्या लोकांनी तक्रारी केल्या. त्या लोकांच्यावर दबाव टाकण्यासाठी कामगारांच्या लक्षात आलं त्या टायमाला आणि मग कामगार सगळे एकवटले आणि त्यांनी माझ्या परस्पर निर्णय घेतला. जो कोण काही तक्रार संस्थेबद्दल करतोय, जो तक्रार करतोय त्याच्यामुळे आमचे पगार लांबायला लागले हे कामगाराच्या लक्षात आलं. आणि मग सगळे कामगार आत एकत्र आल्यानंतर त्यांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं, जर हे पगार 2-4 दिवस आमचे मिळाले नाहीत, तुम्ही तक्रारी माघारी नाही घेतल्या, तर जे तक्रार करते त्यांच्या घरी जाऊन आम्ही बसणार आणि त्याची तक्रारी जेणेकरून संस्थेची बदनामी तुम्ही थांबवा. कारण ही संस्था सगळे ही काही वैयक्तिक कुणाचीच नाही. कामगार असतील, सभासदांची ही संस्था आहे आणि तो हेतू कारखान्याच्या कामगारांचा होता आणि त्या हिशोबाने मी त्यांना सांगितलं, "बाबा ठीक आहे, एक 4 दिवसात आपलं मार्गी लागेल." आणि त्या हिशोबाने ते सगळे पैसे 4 दिवसात त्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर आम्ही ताबडतोब पहिलं काम ते केलं. आता म्हटल्याप्रमाणे की टीका-टिप्पणी होती तुमच्यावरती सातत्यानं कारखाने किंवा तुमच्यावर जे काय प्रत्युत्तर करत होते किंवा प्रसारमाध्यमातून त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मी कोणाचं नाव घेऊन बोलणार नाही. कारण ती लोकं जी आमच्यावर टीका करतात, त्यांचं कर्तृत्व काय आहे? आणि मग त्याच्यावर तुम्ही खरं त्यांच्या बातमी मी काही चॅनलवाल्यांना फोन केले. ज्यांनी अर्ज आमच्या विरोधात दिला, ज्यांनी बातम्या लावल्या आणि मग तुम्ही त्यांना पुरावा का मागत नाही? तुम्ही डायरेक्ट बातम्या का लावता? असा माझा उलट न्यूज चॅनल असतील, प्रिंट मीडिया असेल, त्यांना मी विनंती केली. म्हणजे की बाबा तुम्ही डायरेक्ट बातम्या लावू नका. त्याला पुरावा विचारा ना. बाबा आता त्यांनी सांगितलं कारखाना प्रायव्हेट झाला, कुणाला भाडेतत्त्वावर दिला, कुठं काय झालं. अरे असं नसतं ना होत. शेवटी जर त्याचा पुरावा तुमच्याकडून जर मिळाला असता आणि तुम्हाला दाखवला असता, तर तुम्ही त्या बातम्या लावायला पाहिजेत.
आणि पुरावे हे म्हणजे पुरावे नसताना बातम्या लावणं थोडं अडचणीचं होतं, कारण संस्था आहे आणि म्हणून मलाही काय बोलता येत नव्हतं. मी जर बोलायला गेलो, तर लगेच त्याचा धचामा केला जातो. म्हणून आम्ही काय बोललो नाही. पहिलं मी काम काय केलं, यांनी तक्रार करत राहू द्या. पण मी पहिलं काम काय केलं, मला पैसे उपलब्ध करणं गरजेचं होतं. मला आमच्या कारखान्यावर जे सभासद असतील, ऊस उत्पादक असतील, त्यांचे पैसे मला अगोदर एफ-आर-पी पूर्ण करायची होती. ती पैसे मला द्यायचं होतं. त्याच्यानंतर मला कारखान्याचा कामगाराचा पगार मला एकरकमी द्यायचा होता आणि मी जर ह्याला उत्तर देत बसलो असतो, तर माझी ताकद इथं खर्ची पडली असती. आणि मग मी जर एखादं म्हणलं, की विरोधकाला काय तो उघडा आहे. त्याला काय देणं-घेणं नाही, कुठली संस्था नाही, अवलंबून काही नाही आणि मग शेवटी त्याने काहीही बोलायचं आणि त्याला मी उत्तर देत बसलो, तर त्याला विपर्यास झाला असता. म्हणून मी काही बोललो नाही. मी आज तुमच्या मीडियापुढं कधी आलो, की सगळं देणं दिल्यानंतर, रुटीन रेग्युलर झाल्यानंतर मी आज तुमच्यापर्यंत व्यक्त झालो. नाहीतर जोपर्यंत मी देणं देत नव्हतो, तोपर्यंत मी अजिबात तुम्हालाही काही बोलणार नव्हतो कुणालाच. कारण तुम्ही पत्रकार परिषद घ्या, तुम्ही त्याचं खंडन करा. अरे पण तुम्ही छापलंच का? तुम्ही टाकलंच का? तुम्ही ज्या लोकं ज्यांच्यावर झिरो अवलंबून आहे, म्हणजे अनुभव झिरो आहे आणि त्या लोकांची म्हणजे पार्श्वभूमी काय आहे? तो वैयक्तिक काय आम्हाला खंडणीच्या म्हणजे वैयक्तिक काय मागणी करतोय आणि मग आम्ही त्या गोष्टी पूर्ण केल्या नसल्यामुळं आम्हाला 3-4 वर्ष झाले त्यांच्याकडून त्रास होतो. आणि मग आम्ही जर ह्या गोष्टी बरं द्यायचं कुठनं? शेवटी संस्था चालवायच्या आहेत आम्हाला. आम्ही जर आता आज 1 जणाला दिलं, उद्या 10 तयार होतील. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला महत्त्वाचं एवढंच होतं, की आम्हाला देणं द्यायचं होतं पहिल्यांदा आणि मग सगळ्या लोकांचं देऊन आम्ही आज तुमच्यापर्यंत आलेलो. सगळ्या कामगारांचं खात्यावरती पैसेही आले आणि या दिवाळीचा दुसरा हप्ता ₹100 पण दिला. पण आता आगामी येणाऱ्या जी निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगाने कसं आपलं काम कसं बघताय तुम्ही त्या संदर्भात? दिवाळीचा दुसरा हप्ता मी देत असताना मी तुम्हाला एवढं सांगतो, की कुठल्याही सभासदाची म्हणजे मागणी नव्हती. मागणी असेल त्याबद्दल दुमत नाही. पण आम्ही सभासदांना आम्ही म्हणलं नव्हतं, की बाबा आम्ही दीपावळीला आम्ही हप्ता देणार. आम्ही ₹28 पेमेंट फायनल म्हणून सांगितलं. आणि मी कुणालाही आमिष दाखवलं जात नाही. मी एवढा दर देणार, मग एवढं मोठं बोलायचं आणि दर देताना कमी द्यायचा, अशी आमची अजिबात मानसिकता नाही. लोकांना कधी आम्ही फसवणार नाही आणि परत उलटं बोलायचं लोकांना, की दुसऱ्याने कोणी देऊ द्या दर, मग मी द्यायला तयार आहे. अरे दुसरी कोण सांगायला आली होती का तुम्हाला? एवढा दर जाहीर करा, हे झालं, ते होतं सगळं पार पाडून घेतलं. संसदीय निवडणूक पार पाडून घेतली, विधानसभा पार पाडून घेतल्या आणि मग एवढा दर द्यायचा म्हणून जाहीर केलं आणि आता तुम्ही सांगताय काय, दुसऱ्या कुणाच्यात धमक आहे का बघू दे, तिने एवढा दर दिला तर मी द्यायला तयार आहे. म्हणलं पहिल्यांदा कोण? हा खरं म्हणजे असलं लोकांना फसवेगिरी आता इथनं पुढे चालत नाही आणि 25 वर्ष आम्ही राजकारण करतोय, असलं अजिबात आम्ही केलेलं नाही. आम्ही आता मागणी नसताना सुद्धा ₹100 दिले. साखर देणं आमचं कर्तव्य होतं. दिवाळीला हप्ता देणं गरजेचं होतं. पण आम्ही आतापर्यंत असं मोठं बोलून कधी लोकांना आमिष दाखवलं नाही आणि इथनं पुढे आम्ही दाखवणार नाही. जे काही सत्य आहे, जेवढं काही करता येतं तेवढं प्रामाणिकपणानं आम्ही करतोय आणि खरं बोलून चाललेलं आहे. आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून कधी काटा मारलेला आरोप आमच्याकडे नाही. गेल्या 25 वर्ष सातत्यानं कारखानदारी आम्ही चालवतोय. कधी सुद्धा आमच्यावर कधी आरोप कुठलाही वेडा-वाकडा नाही. एक ठराविक एक दोघांचे आरोप सोडले. ती पण वैयक्तिक हव्यासापोटी जे आरोप आहेत, त्याला मी उत्तर देणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून आम्ही पुढे चाललेलो आहे. येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीला पक्षाचं धोरण काय आहे? आता मी मागच्या 2 दिवसापूर्वी आमचे संपर्क प्रमुख श्री कृषी मंत्री आदरणीय भरणे मामांचा फोन 2 दिवसापूर्वी आला होता. मंगळवारी तिने मीटिंग लावलेली आहे. त्या मीटिंगला आम्ही उपस्थित राहतो. आमच्या सगळ्याचं मत, त्यांचं पक्षाचं काय मत आहे ते सगळे एकमेकाचे विचार एकत्रित करून आम्ही त्याच्यावर निर्णय घेणार आहे. आणि निर्णय घेत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती ही लढवत असताना मी प्राधान्यानं तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आम्ही म्हणजे तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. आणि नुसती संधी देणार नाही, तर ती जबाबदारी निवडून आणण्यापर्यंतची जबाबदारी सुद्धा आम्ही त्या निमित्तानं पार पाडणार आहे. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ही खरं कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि मग कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणारी निवडणूक आहे. आणि मग ती निवडणूक चांगल्या पद्धतीनं ताकदीनिशी लढवून आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाचं काय मत आहे ते विचारात घेऊन आम्ही त्याचं सगळं नियोजन करणार आहे. काळेगट हे गाववाड्यातील प्रत्येक गावामध्ये काळेगट अजून देखील तुमच्याशी नाळ जोडलेले आहे. पण येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये काय संदेश आपला असणार त्यांच्यासाठी?
काळे गट हा प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा पंढरपूर तालुक्यामध्ये भरपूर ग्रामपंचायती आपल्या काळे गटाच्या आहेत. आणि जवळ-जवळ मानणारा वर्ग आम्ही काळे गट असं म्हणत नाही. पण आम्ही सगळी विश्वासार्हता आम्ही कमवलेली आहे. कार्यकर्त्याचे, सभासदांची आणि आपल्या सगळे तरुण कार्यकर्त्याची सगळ्यांची विश्वासार्हता म्हणजे कमवलेली आहे. आणि मग त्या विश्वासाला पात्र राहून कायमस्वरूपी ती लोकं माझ्या पाठीमागे ठामपणाने राहिलेली आहेत. कधी दगा-फटका न देता जेवढं काही प्रामाणिक काम करता येईल, तेवढा करण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने करतोय. तर आतापर्यंत जी काही घडामोडी झाल्या त्या साहेबांसोबत आपण होतो. त्यांनी प्रत्येकाला उत्तर दिलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुका असतील किंवा दिवाळी असेल सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि इथून पुढं जी काही काळे गटाची काही भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण की हा जुना गट आहे. अजून देखील लोकं तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच विश्वासाने काळ्या गटाकडे बघितलं जातं. ती फार महत्त्वाची भूमिका त्यांची असणार आहे. तर येणाऱ्या आगामी झेडपी पंचायत समिती आणि नगरपालिकेची कशा पद्धतीने भूमिका असणार आहे याच्यावर सर्वांचं लक्ष राहील. आणि आमच्या माध्यमातून यांना साहेबांना आणि आमच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.